नमस्कार सर्वांना. तर आज आपण मुंबईमधील एक अतिशय सुंदर, शांत आणि प्रसिद्ध ठिकाण पाहणार आहोत. बोरिवली जवळील ग्लोबल विपश्यना पॅगोडा. हे ठिकाण फक्त पर्यटनासाठी नाही तर मनशांती आणि ध्यानासाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बोरिवली स्टेशनवरून कसे जायचे, फेरीचा अनुभव, पॅगोडाची संपूर्ण माहिती, आतमध्ये काय बघायचे, खर्च किती येतो, अशा काही महत्त्वाच्या टिप्स. तर बोरिवली स्टेशनवरून बाहेर आल्यानंतर आपल्याला बोरिवली वेस्ट साईडला यायचं आहे. तेथून उतरल्यानंतर आपल्याला स्टेशनच्या बाहेरून गोराई खाडीसाठी बेस्ट बस आहे किंवा ऑटो रिक्षा मिळतात. रिक्षाने साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात. रस्त्यात खूप छान सुंदर झाडे आणि शांत वातावरण दिसते. मुंबईत असून सुद्धा हा भाग थोडासा वेगळा वाटतो. तर आता आपण गोराई खाडीला पोहोचलोय. गोराई खाडीपासून पॅगोडासाठी फेरी असतात. फेरीचा प्रवास खूप सुंदर असतो. समुद्राचा थंड वारा, पाण्याचे दृश्य आणि शांत वातावरण हा प्रवास वेगळाच अनुभव देतो. फेरीचे तिकीट फार महाग नसते. काही मिनिटात आपण दुसऱ्या साईडला जाऊन पोहोचतो. जर तुम्हाला मुलांसोबत यायचं असेल तर मुलांना हा अनुभव खूप आवडेल. आणि अखेर आपल्याला समोर दिसतो तो म्हणजे हा भव्य ग्लोबल विपश्यना पॅगोडा. पहिल्यांदाच पाहिल्यावरती त्याची भव्यता अगदी लक्ष वेधून घेते. संपूर्ण सुवर्णरंगी डोम सूर्यप्रकाशात खूप सुंदर चमकतो. हा पॅगोडा जगातील सर्वात मोठ्या दगडी घुमटापैकी एक मानला जातो. येथील वास्तुकला म्यानमारच्या प्रसिद्ध श्वेडागोन पॅगोडा यावर आधारित आहे. ग्लोबल विपश्यना पॅगोडा हे भगवान बुद्ध आणि विपश्यना मेडिटेशनला समर्पित आहे. इथे भगवान बुद्धाच्या अस्थीचे अवशेष ठेवलेले आहेत असे सांगितले जाते. येथे विपश्यना मेडिटेशनला खूप जास्त महत्त्व दिलेले आहे. ध्यानामुळे मन शांत होते आणि तणाव कमी होतो असे मानले जाते. पॅगोडामध्ये एक विशाल मेडिटेशन हॉल आहे जिथे हजारो लोक एकत्र बसू शकतात. आतमध्ये पूर्णपणे शांतता राखली जाते, त्यामुळे खूप जास्त पॉझिटिव्ह वाटते. तर आता आपण इथे काय काय बघणार आहोत. मेडिटेशन हॉल, इथला गोल्डन इंटेरियर आणि शांत वातावरण खूप सुंदर वाटते. बुद्ध गॅलरी, ज्यामध्ये भगवान बुद्धाच्या जीवनावरील माहिती आणि सुंदर कलाकृती पाहायला मिळतात. पीसफुल गार्डन, बाहेर खूप सुंदर बाग आणि बसण्यासाठी काही जागा ठेवलेल्या आहेत. पॅगोडा जवळून समुद्राचा सुंदर असा व्ह्यू मिळतो. येथे आपण फोटो आणि रीलसाठी सुद्धा ही जागा खूप छान आहे. खूप छान सुंदर वाटतं. आणि इथे जे लिहिलेले आहेत ना, तर ते तुम्ही नक्की वाचा, कारण की खरंच त्याच्यातून जो बोध घ्यायचा आहे ना, तो खूपच छान आहे आणि सर्वांनी हे पूर्ण थोडासा वेळ काढून वाचायलाच हवं. तर आता इथे एंट्री फीस आहे का, तर इथे एंट्री फीस नाही. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असतं. मंडे टू संडे हे खुले असते. इथे फक्त शांतता राखणे खूप आवश्यक आहे. काही भागात आपल्याला शूज काढावे लागतात. इथे येताना तुम्ही पाणी, कॅप आणि कम्फर्टेबल फूटवेअर नक्की घेऊन या. त्यामुळे आपल्याला चालण्याचा काही त्रास होणार नाही. आणि सध्या खूप जास्त ऊन आहे आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप जास्त ऊन होतं, त्यामुळे तुम्ही ती सर्व काळजी घेऊन या. तर आमचा अनुभव हा खूप सुंदर होता. म्हणजे मुंबईच्या गर्दीपासून जर तुम्हाला यायचं असेल तर इकडे नक्की येऊ शकता. आणि इथे आल्यानंतर इथलं जे वातावरण आहे किंवा इथे जे काही फिरायचं आहे, इथे घंटा मिनार आहे, त्याचबरोबर खूप म्हणजे जास्त बघण्यासारखं इथे आहे. फक्त आपल्याकडे तेवढा वेळ हवा. आपल्याकडे जर जास्त वेळ असेल तर आपण इथे पूर्ण अख्खा दिवस घालवू शकतो. फक्त इथे खायला काही घेऊन जाऊ देत नाहीत. जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तेव्हा तुमच्याकडे जर काही फूड असेल तर तुम्ही ते बाहेरच ठेवून येऊ शकता, कारण की ते आतमध्ये घेऊन यायला इथे अलाउड केलेलं नाहीये. पण इथे खाण्यासाठी काही स्टॉल होते, पण आम्ही तिकडे गेलो नाही, कारण की आम्ही बाहेरच खाऊन आलेलो, त्यामुळे आम्ही इथलं फूड अवॉइडच केलं. परंतु इथे जर तुम्हाला
फूड खायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता. तर इथे घंटा मिनार आहे, इथे आवर्जून तुम्ही जास्त वेळ स्पेंड करा. खूप छान वाटतं. त्याचा जो घंटानाद आहे तर तो ऐकल्यानंतर मन अगदी मन आपलं शांत होतं. त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्की घ्या. फॅमिली ट्रिप, कपल्स, फ्रेंड किंवा सोलो विजिटसाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. जर तुम्हाला मेडिटेशन, शांतता आणि फोटोग्राफी आवडत असेल तर हे ठिकाण तुम्ही नक्की एक्सप्लोअर करा. तर मित्रांनो, हा होता आमचा सुंदर ग्लोबल विपश्यना पेगोडाचा सुंदर प्रवास. तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर तुम्ही नक्की विजिट करा. फेरीने नक्की या, कारण की तो अनुभव खूप जास्त छान आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर अजून तुम्हाला कोणते ब्लॉग बघायला आवडतील तर ते आम्हाला नक्की सांगा. पेगोडा बघितल्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. पुन्हा आपल्याला फेरीनेच जायचं आहे, कारण की आम्हाला लवकर जायचं होतं आणि आम्ही ऑलरेडी 2 ठिकाणं एक्सप्लोअर केलं आहे. म्हणजे आम्ही संजय गांधी उद्यान आधी बघितलं आणि त्यानंतर हे पेगोडा बघितलेला आहे. सो मुलंसुद्धा खूप कंटाळलेली, खूप थकलेली, कारण की चालायचं आहे. सो त्यामुळे तो सगळा विचार करून तुम्ही या. पण इथे जेव्हा फेरीने येतो तेव्हा तो सगळा थकवा सगळं आपल्याला ना अगदी हे होतं, म्हणजे सगळा थकवा आपला निघून जातो. आणि हा अनुभव तुम्ही घ्यायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, उद्याच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.